नमस्कार भावांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फॉरेक्स ट्रेडिंगचं जे अकाउंट आहे ते आपण कशा प्रकारे ओपन करू शकतो आणि भारतामध्ये बसून आपण कशा प्रकारे फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो. सो स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी सांगणार आहे, कारण की फॉरेक्स ट्रेडिंग करताना जे अकाउंट आपण ओपन करतो ना, त्याच्यामध्ये डिपॉझिट आणि विड्रॉल कसं करायचंय आणि केवायसी कसं करायचंय हे सगळ्यात मोठा टास्क असतो. सगळ्यात महत्वाची गोष्टी आहे की विड्रॉल. कारण की भरपूर लोकांचं मी बघतोय की विड्रॉल घेतात, बँक अकाउंट फ्रीज होतं, त्यांना कळत नाही की बाबा हा ब्रोकर मध्ये आपल्याला रेग्युलर बँक अकाउंट फ्रीज होत आहे, तर आपण हा ब्रोकर काय यूज करायचा. याच्यावरती सारख्या व्हिडिओज बनतायत, जर बँक अकाउंट फ्रीज होत आहे वारंवार तर आपण याच्यामध्ये कशाला जायचं. आता अशा ठिकाणी आपण जाऊया की जिकडे आपलं बँक अकाउंट फ्रीज होणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, मी असतो दुबईला, तुम्हाला माहिती आहे. सो इकडे असल्यामुळे काय की इकडे भरपूर सारे ब्रोकर्स आहेत, ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंग, क्रिप्टो ट्रेडिंग, भरपूर साऱ्या गोष्टी इकडे चालतात. तर मी एक 4-5 ब्रोकरला बॅक टेस्ट केलं, चेक केलं आणि चेक केल्यानंतर मला कळालं की यार बायटेफेक्स मध्ये जी प्रोसेस आहे ती खूप स्मूथ आहे आणि डिपॉझिट आणि विड्रॉल पण खूप फास्ट आहे. विड्रॉल सेम डे भेटतं, जे की आता मार्केटमध्ये जे मोठे मोठे ब्रोकर आहेत ना, ते 2 ते 3 दिवस मिनिमम आणि 5 ते 7 दिवस मॅक्झिमम विड्रॉल साठी लावतात. आता मला एक सांगा, जो फंड तुमचा आहे, जो तुमचा प्रॉफिट झालाय, तो तुम्हाला सेम डे भेटलाच पाहिजे. 24,000 तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा व्हायला पाहिजेत, जे की आपल्याला भेटतात बायटेफेक्स मध्ये. आता तुम्हाला मेन चॅनल आपलं माहिती असेल, ट्रेडिंग कट्टा दुबई. जर बघितलं नसेल तर एकदा नक्की बघा. हे झाल्यानंतर तो आपला मेन चॅनल आहे, त्याच्यावरती 1,70,000 सबस्क्रायबर आहेत. त्याच्यावरती मी रेग्युलर लाईव्ह येत असतो, व्हिडिओज टाकत असतो. जर तुम्हाला मराठीमध्ये व्हिडिओज पण पाहिजे असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी याच्यामध्ये पण एक सिरीज घेऊन येतो की बाबा अकाउंट तर ओपन करू होईल आता आपलं, पण मग याच्यामध्ये MT5 मध्ये कसं ट्रेड करायचं, त्याच्यामध्ये लॉग इन कसं करायचं, त्यानंतर कॅपिटल डिपॉझिट आणि विड्रॉल कसं करायचं, सगळं आपण याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. तुम्ही फक्त मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय पाहिजे. तर आता आपण जाऊया वेबसाईट वरती. तुम्ही बघू शकता इकडे बायटेफेक्सची वेबसाईट मी ओपन केलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला आता मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो की काय काय गोष्टी आहेत, कशा असतात, कुठला अकाउंट ओपन करायचं, स्टँडर्ड की प्रो, याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत. ठीक आहे. खाली येतो इकडे प्रोसेस एकदम सिंपल आहे. ठीक आहे. त्यांनी इकडे प्रोसेस दिलेली आहे. साइन अप करा, ठीक आहे, केवायसी, फंडला ऍड करा आणि ट्रेडिंग चालू करा. एवढं सिंपल गोष्ट आहे. तुम्ही जर आता डिसाईड केलं तर पुढच्या 10 मिनिटाला तुम्ही ट्रेडिंग चालू करू शकता. एवढं फास्ट तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये काम करू शकता. आता फॉरेक्स ट्रेडिंग कसं करायचं, काय, या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत आपल्या चॅनलवरती. तुम्ही फक्त मला सांगा पाहिजे तुम्हाला काय. याच्यामध्ये बघा 2-3 गोष्टी आहेत. लेव्हरेज 1 = 2,000 पर्यंत आहे, पण आपल्याला एवढं घ्यायचं नाहीये. आपण 500x घेणार आणि आपण याच्यामध्ये काम करणार. त्याच्यानंतर 150 प्लस वेगवेगळे गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. आता इथे इन्स्ट्रुमेंट दिलेत, पण आता मराठीमध्ये काय बोलतात मला बोलता येणार नाही. जसं की XAUSD, BTC USDT, इथेरियम, ठीक आहे, त्याच्यानंतर US100, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तो त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. 24 तास 5 दिवस मंडे टू फ्रायडे तुम्हाला सपोर्ट आहे. ठीक आहे. बायटेफेक्सला मी भरपूर बॅक टेस्ट केलेलं आहे, माझ्या टीमने पण बॅक टेस्ट केलेलं आहे, चेक केलेलं आहे. आता आपले भरपूर सारे क्लायंट्स चेक तिथं ट्रेड करतायत, त्याच्यामुळे मला माहिती आहे. सो खाली येऊया आपण. स्टँडर्ड आणि प्रो असे 2 अकाउंटचे टाईप इथे दिलेले आहेत. ठीक आहे. स्टँडर्ड आणि प्रो. आता तुम्ही इथे बघू शकता स्टँडर्ड आणि प्रो. आता स्टँडर्ड आणि प्रो मध्ये फरक काय, तर स्टँडर्ड मध्ये तुम्हाला जो डिपॉझिट आहे मिनिमम तो आहे $100 आणि प्रो मध्ये तुम्हाला डिपॉझिट जो आहे तो आहे $2,000. आता फरक असा काय की याच्यामध्ये तुम्हाला जो लेव्हरेज आहे तो सेमच भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सेम आहेत, पण याच्यामध्ये तुम्हाला स्प्रेड थोडा कमी असतो आणि स्प्रेड थोडा जास्त असतो. स्प्रेड कमी आणि जास्तीचा फरक काय, जिकडे तुम्ही ट्रेड प्रॉफिटेबल घेताय तिकडे हे फरकच पडत नाहीत, कारण की दोन्ही अकाउंटला 0 कमिशन आहे. तुम्ही बघू शकता इकडे 0 कमिशन आणि नो स्लिपेज. ठीक आहे. 0 कमिशन, नो स्लिपेज. आता तुम्ही इकडे जर बघाल स्वॅप फ्री अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर ओव्हरनाईट जरी होल्ड केलं तरी पण तुम्हाला स्वॅप चार्जेस लागणार नाही, म्हणजे होल्डिंग चार्जेस जे असतात ना ते तुम्हाला लागणार नाहीत. सो जे बिगिनर्स आहेत, ठीक आहे, नवीन आहे मार्केटमध्ये, तर स्टँडर्ड अकाउंटला जा, कारण तुम्हाला $200, $500, $1,000 पर्यंत ऍड करायचे. तुम्ही स्टँडर्ड साठी जाऊ शकता. तुम्ही जर मार्केटमध्ये प्रूव्हन असाल, ठीक आहे, तुम्ही आधीपासून ट्रेड करताय, तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही प्रो अकाउंटला जा. $2,000 पुढे किती पण डिपॉझिट करा, ट्रेडिंग चालू करा. थोडंसं खाली येऊया, ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला एक थोडा. ठीक आहे. MT5 जे ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड कसं करायचं. ठीक आहे. सो MT5 ऍप डाउनलोड करताना तुम्ही इकडे बघू शकता विंडोज साठी डाउनलोड करण्यासाठी इकडे लिंक दिलेली आहे. इकडे सिम्पली तुम्ही क्लिक केलं ना की तुमचं डाउनलोडिंग चालू होतं इकडे. ठीक आहे. डाउनलोडिंग चालू होतं इकडे. हे डाउनलोड केलं की तुम्ही सेटअप करायचा लॉग इन, त्याच्यामध्ये तुम्ही MT5चं करू शकता. iOS म्हणजे तुमच्याकडे जर ऍपल असेल तर अँड्रॉइड फोनसाठी, मॅकबुक साठी आणि वेब टर्मिनल म्हणजे डायरेक्टली वेबवरती तुम्ही ब्राउझरवरतीच तुम्ही लॉग इन करू शकता. आता थोडंसं खाली येतो. ठीक आहे. इंडायसेस आहे, त्याच्यानंतर स्टॉक्स आहे, क्रिप्टो आहे, फॉरेक्स आहे, असे वेगवेगळ्या गोष्टी आहेत जिकडे तुम्ही ट्रेड करू शकता. डिपॉझिट आणि विड्रॉल, ठीक आहे, मेथड्स काय काय आहेत. क्रिप्टो डिपॉझिट आहे, USDT आहे, विजा कार्ड आहे, मास्टर कार्ड आहे, ऍपल पे आहे आणि बँक ट्रान्सफर. याच्या व्यतिरिक्त UPI चं ऑप्शन देखील अवेलेबल आहे.
आता थोडंसं अजून खाली येतो, याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही चेक करून घ्या. नेव्हर ट्रेड अलोन, ठीक आहे, जॉईन टेलिग्राम, ठीक आहे. आता आपण करूया साइन अप. तो सिम्पली काय करायचंय, साइन अप वरती क्लिक करायचंय. आता साइन अप करताना सगळ्यात इम्पॉर्टंट, ठीक आहे, ही गोष्ट एकदम म्हणजे आता तुम्हाला ना एकदम महत्वाची गोष्ट आहे, एकदम तुम्हाला डिटेल बघायचंय. साइन अप करताना तुमचे जे नाव आहे, ठीक आहे, आता भरपूर लोकांचं नाव असतं, समजा एक्झाम्पल अभिषेक पाटील. तर अभिषेक पाटील काय करणार, फक्त टाकणार अभि. अरे अभि दादा, असं कसं चालेल भाऊ, फक्त अभि टाकल्यानंतर तुझे डिटेल्स जे आहेत ते मॅचच होणार नाहीयेत. त्यामुळे अभिषेक पाटील असंच टाकायचं. सो स्क्रीनवरती येऊया. इकडे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, तुमचं नाव, तुमची कंट्री इंडिया, त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर, हे सगळं टाकायचंय. हे सगळं मी टाकून घेतो आणि मग पुढे बघूया. आता मी माझा मोबाईल नंबर टाकलाय, ईमेल आयडी टाकलाय, ठीक आहे, त्याच्यानंतर नाव टाकलंय, सगळं झालं. नाव टाकताना माझं नाव आणि सरनेम दोन्ही टाकलेलं आहे. आता आपला पासवर्ड आपल्याला सेट करायचा, जो की आपल्याला कोणाला सांगायचा नाहीये. सो पासवर्ड मी इथे टाकतोय, एक कॅपिटल लेटर, त्याच्यानंतर एखादा @ त्याच्यामध्ये वापरा आणि 1 2 3 4 किंवा 5 6 7 8 वॉट एव्हर 7 तुम्हाला काय टाकायचं टाक. आता मी माझा पासवर्ड इकडे सेट करून घेतो. आता पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली एक ऍग्रीचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचंय. हे क्लिक केल्यानंतर सबमिट नाववरती क्लिक करायचंय. तुम्ही सबमिट नाववरती क्लिक केलं की तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस दाखवतो. साइन अप वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होते, ठीक आहे. याच्यामध्ये काय, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तुमचा ईमेल आयडी ओपन करा, म्हणजे तुमचा इनबॉक्स ईमेलचा तो ओपन करा. क्लिक करा व्हेरिफिकेशन लिंक वरती आणि तुमचा जो ईमेल आयडी आहे तो व्हेरीफाय करून घ्या. तो व्हेरीफाय झाला की गो टू लॉग इन वरती क्लिक करायचंय. सेम डिटेल इथे टाकायचे आहेत आणि तुम्हाला सिम्पली लॉग इन करायचं आहे. आता मी माझे डिटेल टाकले, लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी डॅशबोर्ड दिसणार आहे. डॅशबोर्डमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे की आता कसं करायचं आणि MT5 अकाउंट कसं क्रिएट करायचं, ठीक आहे. आता तुम्ही इथे बघू शकता एक स्टँडर्ड अकाउंट मी ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता आता इथे एक प्लस लाईव्ह अकाउंट आणि प्लस डेमो अकाउंट असे दोन्ही ऑप्शन आहेत. आता जे लोक कम्प्लीट बिगिनर आहे, ज्यांना काहीच माहित नाही की बाबा ट्रेडिंग कसं करायचं, त्यांनी कधीही लगेच लाईव्ह अकाउंट क्रिएट करायचं नाही. त्यांनी काय करायचं, प्लस डेमो अकाउंट वरती क्लिक करायचं, ठीक आहे. इथे सिलेक्ट करायचं की बाबा 1 = 500 पाहिजे मला आणि इकडे अमाऊंट सिलेक्ट करायची, लेट्स से मला $10,000 पाहिजे आणि काय करायचे, क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही क्रिएट अकाउंट वरती क्लिक कराल, डेमो अकाउंट क्रिएटेड सक्सेसफुली, चेक युअर ईमेल फॉर मोर डिटेल्स. तुमच्या ईमेलला जो MT5 आयडी असेल आणि पासवर्ड असेल तुमच्या ईमेलला भेटून जातो डेमो अकाउंट क्रिएट केल्यानंतर. आता येऊया आपण लाईव्ह अकाउंट वरती, जे की सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता लाईव्ह अकाउंट वरती मी इथं क्लिक केलं, त्यानंतर प्रोचं ऑप्शन आहे. आता इथे मला फक्त प्रोचं ऑप्शन दिसतोय का, कारण की स्टँडर्ड अकाउंट मी ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे, ठीक आहे. तुम्हाला स्टँडर्ड अकाउंट क्रिएट करायचं आहे, जे की मी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो प्रो कसं केलं मी, ठीक आहे. प्रोला काय की तुम्हाला मिनिमम डिपॉझिट $2,000 पाहिजे, तर तुम्ही प्रो अकाउंट ओपन करून त्याचा उपयोग करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर लेव्हरेज ॲज अ बिगिनर, ॲज अ प्रो काही असू दे, 1 = 500, त्यापेक्षा जास्ती लेव्हरेज घ्यायचं नाहीये. जरी ब्रोकरने आपल्याला दिलं लेव्हरेज 2000x तरी घ्यायचं नाहीये, कारण की रिस्क रिवॉर्ड रेशो मॅनेज करण्यासाठी 500x इज इनफ. त्यानंतर मेन पासवर्ड आणि इन्व्हेस्टर पासवर्ड. आता हे काय, मेन पासवर्ड म्हणजे काय, जो पासवर्ड टाकून तुम्ही ट्रेड करणार, आणि इन्व्हेस्टर पासवर्ड म्हणजे काय, या पासवर्डने तुम्ही कोणाला जरी दिलं तरी तो बघतो, तुमचे ट्रेड बघू शकणार, तो बाय सेल किंवा तुमचा ट्रेड एक्झिट करू शकत नाही. तुम्हाला आता मेन पासवर्ड आणि इन्व्हेस्टर पासवर्ड आता सेट करायचा. आता दोन्ही पासवर्ड टाकल्यानंतर मला सिम्पली क्रिएट वरती क्लिक करायचंय आणि क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर माझं जे अकाउंट आहे ते क्रिएट होणार आहे, ठीक आहे. माझं MT5 अकाउंट क्रिएट झालेलं आहे. प्रो अकाउंट तुम्ही बघू शकता इकडे, आधी स्टँडर्ड होतं फक्त, आता प्रो अकाउंट पण क्रिएट झालेलं आहे. दोन्ही अकाउंट म्हणजे क्रिएट झालेले आहेत. आपण येऊया दुसऱ्या स्टेपकडे, कारण की हे झालं अकाउंट क्रिएट करून. आता आपल्याला पैसे ऍड करायचे, ट्रेड करायला लागेल, बरोबर. सो माय फंड वरती जायचं, डिपॉझिट वरती क्लिक करायचं. आता हे सगळी प्रोसेस करताना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकने जर तुम्ही प्रोसेस केलं तर तुम्हाला माझा VIP ग्रुपचा ऍक्सेस भेटेल, आपल्या इंडिकेटरचा ऍक्सेस भेटेल, जो आपला ब्लूप्रिंट ऑफ गोल्ड आहे, ज्याची फी आहे $600 आणि $1000, तो तुम्हाला फ्री मध्ये भेटू शकतो. तुमचं जर अकाउंट माझ्या लिंकने ओपन झालं असेल किंवा तुम्ही ऑलरेडी अकाउंट ओपन करून ठेवलंय, तर तुम्ही माझ्या अंडर पण येऊ शकता IB चेंज करून. आणि तुम्ही जर माझ्या अंडर आलात तर तुम्हाला माझा VIP ग्रुप भेटेल, तुम्हाला इंडिकेटरचा ऍक्सेस भेटेल. त्या इंडिकेटर मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक कसं बाय सेल करायचं, कुठे एंट्री करायची, कुठे एक्झिट करायचं, ठीक आहे, कुठली एंट्री चुकीची आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये कळतात. आणि VIP ग्रुपमध्ये मी सेशन घेतो, त्यात मी शिकवतो की हे कसं तुम्ही वापरू शकता, म्हणजे जो आपला इंडिकेटर आहे तो कशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता. खाली दिलेली लिंक आहे, त्याने प्रोसेस करा. काही प्रॉब्लेम आला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आता डिपॉझिट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिलेत, एक आहे UPI, दुसरा आहे USDT. UPI वरती क्लिक करायचं, त्यानंतर तुमचं अकाउंट स्टँडर्ड सिलेक्ट करायचं, इकडे टाकायची अमाऊंट, समजा एक्झाम्पल मला $250 ऍड करायचे. सबमिट वरती क्लिक करायचं. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक विंडो ओपन होते, त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत, UPI पेमेंट, बँक ट्रान्सफर आणि QR कोड. याच्यावरती क्लिक केलं, QR कोड पण येतो, UPI आयडी पण येतो, जो पाहिजे तो घ्यायचा, आपल्या मोबाईल मध्ये टाकायचा आणि पेमेंट करून घ्यायचं. त्यानंतर QR कोडचा पण ऑप्शन आहे, जर बँक ट्रान्सफर करायचा असेल तर तुम्ही बँक ट्रान्सफर पण करू शकता. आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय की समजा तुम्ही QR कोडचा ऑप्शन घेतला, तुम्ही QR कोडने पेमेंट केलं, पेमेंट केल्यानंतर लोक करतात लगेच रिफ्रेश करतात की बाबा आले का पैसे बघूया, तसं नाहीये. प्रोसेस काय आहे, पेमेंट केल्यानंतर
त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो 12 अंकी UTR नंबर असतो, हे बघा इथे एंटर 12 डिजिट UTR आफ्टर पेमेंट. म्हणजे तुमचं पेमेंट झालं की 12 डिजिट UTR ID जो आहे तो इथे टाकायचा आणि सबमिट वरती क्लिक करायचं. ते टाकून जर तुम्ही सबमिट वरती क्लिक केलं की तुमच्या अकाउंटला ऑटोमॅटिकली पैसे जमा होतात. जर तुम्ही रिफ्रेश केलं तर तुम्हाला वेळ लागणार आहे. ठीक आहे, प्रॉब्लेम काहीच नाहीये. अशा वेळेस तुम्ही काय करायचं, चुपचाप मागे जायचं. ठीक आहे, डॅशबोर्ड वरती आलात की एक 15 सेकंद आलीस, 5-10 सेकंदामध्ये इथे एक चॅटचा पॉपअप येतो. इकडे जायचं, लेट्स चॅट वरती क्लिक करायचं, नाव ईमेल आयडी टाकायचं तुमचा, किती बॅलन्स काय आहे मी टाकून दाखवतो. ठीक आहे, सगळं सिलेक्ट केलं मी आणि स्टार्ट वरती क्लिक केलं. स्टार्ट वरती क्लिक केलं की तिथे टाकू, तुम्ही सांगा की बाबा माझा असा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला इथे सॉर्ट आउट होऊन जाईल. आता हे झालं तुमचं कॅपिटल ऍड करून. ठीक आहे, मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कसं ट्रेड करायचं हे सांगणार आहे, बट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं व्हेरिफिकेशन. तुम्ही व्हेरिफिकेशन वरती क्लिक केलं, इथे तुमचा प्रूफ ऑफ ऍड्रेस आहे आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटी. ऍड्रेस मध्ये तुम्हाला बँक स्टेटमेंटची स्क्रीनशॉट, युटिलिटी बिल किंवा इन्शुरन्स स्टेटमेंट काय पण चालेल. ठीक आहे, नाव परत एकदा टाईप करू शकता, इथे चेंजेस करू शकता काय करायचे असतील तर. फाईल सिलेक्ट करा. इथे फाईल सिलेक्ट करताना मेक शुअर की त्या फाईलला पासवर्ड नाहीये. जर पासवर्ड असेल तर ते रिजेक्ट होऊन जाणार. त्यानंतर आयडी प्रूफ मध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड सिलेक्ट करा. आधार कार्डचा नंबर टाका. इथे नंबर टाकल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आधार कार्डचा फ्रंट आणि आधार कार्डचा बॅक, या दोन्ही गोष्टी तुम्हाला इकडे अपलोड करायच्या आणि मग सबमिट वरती क्लिक करायचं. जसं तुम्ही सबमिट कराल तुमचे डिटेल्स व्हेरीफाय होतील, तुमचे KYC व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊन जाईल. हे झालं की तुम्हाला काय करायचंय, बँक डिटेल. ठीक आहे, तुमचं बँकेत नाव काय आहे ते सेम नाव पाहिजे. म्हणजे इकडे नाव असेल अभिषेक आणि इकडे नाव योगेश आहे, चालणार नाही. सेम बँक डिटेल पाहिजे. तो इथे नाव टाकलं मी, माझा अकाउंट नंबर टाकायचा 2 वेळा. त्यानंतर IFSC कोड जो असतो तो टाकायचा, कंट्री सिलेक्ट करायची. परत आता हे टाकल्यानंतर तुमचा चेकबुकचा फोटो किंवा बँक स्टेटमेंटचा जो स्क्रीनशॉट काढलाय तो तुम्ही इथे अटॅच करू शकता. कारण की तुमचे जे डिटेल्स टाकले ते व्हेरीफाय करण्यासाठी तुमचे हे डिटेल्स गरजेचे आहेत. जसे की चेकबुकचा फोटो किंवा तुमचे बँक स्टेटमेंटचा स्क्रीनशॉट. तो व्हेरीफाय होणार किंवा तुम्ही डिटेल पंच केलेत आणि तुम्ही जे स्क्रीनशॉट दिलाय तो बरोबर आहे का, आणि मग ते करून तुमचं व्हेरिफिकेशन होणार. सो बँक अकाउंट पण तुमचं व्हेरीफाय झालं की तुम्ही डिरेक्टली इथून विड्रॉल वरती क्लिक करायचं, बँक ट्रान्सफर वरती क्लिक करायचं, तुमची अमाऊंट सिलेक्ट करायची. आता इथे येत नाहीये कारण की व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये. तुमची अमाऊंट सिलेक्ट करायची, सबमिट वरती क्लिक करायचं. सेम डे तुमच्या अकाउंट मध्ये विड्रॉल येऊन जात. ठीक आहे, याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेडिंग जर्नल पण दिलेलं आहे. आता ट्रेडिंग जर्नल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे टोटल ट्रेड्स किती झालेत, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट काय आहे, विन रेट तुमचा काय आहे, विन आणि लॉस पर्सेंटेज किती आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला सगळं दिसतं. तर तुमची इक्विटीचा जो ग्राफ आहे तो तुम्हाला दिसणार आहे, म्हणजे तुमचा जो बॅलन्स आहे. ठीक आहे, तर तुम्ही थोडंसं खाली जर याल तर यात तुमचा मंथली परफॉर्मन्स पण आहे. ठीक आहे, तुम्ही काय केले काय नाही. समजा तुम्ही एक्झाम्पल 1 तारखेला किंवा 2 तारखेला तुम्ही लॉस केलेला, तर तुम्ही इथे करू शकता की यार माझी काय मिस्टेक झाली आहे, तर तुम्ही नोट्स मध्ये इथे ऍड करू शकता. ठीक आहे, सो खाली आल्यानंतर तुम्हाला सगळे प्रॉपर डेट वाईज दिसणार आहे की काय काय नाही. तुमची हिस्ट्री पूर्ण दिसेल इथे जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेड कराल तेव्हा. त्यानंतर माय रिपोर्ट आलात की डिपॉझिट रिपोर्ट, विड्रॉल रिपोर्ट, इंटरनल ट्रान्सफर, डील रिपोर्ट आणि समरी रिपोर्ट तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. जर तुम्हाला IB चेंज करायचा असेल तर काय करायचं, सपोर्ट वरती क्लिक करायचं, इकडे यायचं, IB चेंज वरती क्लिक करायचं, टाकायचं इथे की IB चेंज करायचं आहे आणि इथे टाकायचं की चेंज माय IB टू KATTA कट्टा. हे तुम्ही टाकलं की तुमचा IB चेंज होणार, तुम्ही माझ्या अंडर येणार. तुमचा अकाउंट जरी तुमचं ऑलरेडी ओपन केला असेल तर तुम्ही माझ्या अंडर येणार आणि मग तुम्हाला आपला VIP ग्रुपचा ऍक्सेस भेटणार, आपल्या इंडिकेटरचा ऍक्सेस भेटणार आणि तुम्हाला प्रॉपर एक रोड मॅप भेटणार की कशा प्रकारे तुम्ही फॉरेक्समध्ये करिअर करू शकता, ट्रेडिंग करू शकता. आता ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय की व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला इथून पुढचा जो व्हिडिओ आहे तो कुठल्या टॉपिक वरती पाहिजे. एक तर मला कन्फर्म आहे, ठीक आहे, की मला MT5 वरती व्हिडिओ बनवायचा आहे की कशा प्रकारे त्याला लॉग इन करायचं, बाय सेल कसं करायचं, स्टॉप लॉस टार्गेट कसं लावायचं. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय टॉपिक सुचतायत मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. बाकी पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.